पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही आहे. केव्हा पाऊस आहे बघा. कंटाळा आलाय पावसाचा. तर मंडळी आम्ही रेडी झालेलो आहोत बघा. हिचं बड्डे कुठं चालली, ही बड्डे गर्ल आहे. आता आम्ही चाललोय मस्तपैकी डिनरला. ही आहे माझी बहीण, मामाची मुलगी. हिचं पण कुठे गेली, ही इथे हिचं पण चॅनल आहे. हा यूट्यूब मी टॅग करेल हिला. हिचं पण चॅनल जाऊन बघा, मस्त मस्त. आणि ही आहे ती डॉमिनोज मधली जी पिझ्झा चालते सगळ्यांना. जिला खूप राग येतो. जिला खूप नाही राग नाही, बिचारीला चांगली आहे. क्यूट गर्ल आहे माझी ही. आणि ही आहे ना ही ती आहे जी मम्मी आहे बघा. ही संतूर मम्मी कशी आहे. नाही रे बाबा. हा हिची पोरी आई वाटते का नाही वाटत. माहिती आहे, बघितलंय तुम्ही, कालच बघितला ना व्हिडिओ मध्ये. चला ठेवा. चला मग आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. मस्त पैकी खायला जाणार आम्ही खादाडायला फ्री मध्ये. फ्रीचं खायला कसं वाटतं शितू. मस्त एकच नंबर. म्हणून मी दहीसरवरून इथे आलेली आहे बघा. फ्रीचं खायला भेटणार अजून. हा फ्रीचं तुम्हाला दाखवतो काय काय खातो आम्ही आज. चला पुढे पर्यंत लास्ट पर्यंत बघा. ओके आम्ही पण बघतो लास्ट पर्यंत. तुम्ही फक्त लाईक करा, सबस्क्राईब करा, व्ह्यूज द्या आमच्या चॅनलला. आमच्या चॅनलला. समजलं. आमची व्ह्यूज वाढत नाहीये. काय करताय. आमच्या मनातले भावना समजा जरा. बरोबर. माझा फोन आलेला आहे आता. चला कंटिन्यू करा, लास्ट पर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका. चला 9 वाजलेले आता निघालो आम्ही. मला लय लाज वाटते गौरचा असं व्हिडिओ बनवायला. रात्री डिनरला जायचं होतं आम्हाला, कारण दोघींचा वाढदिवस आहे आज आणि सेलिब्रेशन आम्हाला बाहेरच करायचं होतं. तर 27 तारखेपासून त्यांना सुट्टी होती. तर म्हणजे 4-5 दिवसांना अगोदरच हॉस्टेलमधून घेऊन आलो, कारण त्यांचा बड्डे असतो 22ला आणि दोघींचा बड्डे एकच दिवस असतो. 1 वर्षाचा गॅप आहे त्यांच्यामध्ये. ट्विन्स नाही आहेत त्या दोघी. 1 वर्षाचा गॅप आहे. तर आता आम्ही आलो इथे बड्डे सेलिब्रेशनसाठी. तर आधी निघालो आम्ही. मम्मी माझी येणार होती, तिला कॉल केला. तर जी छोटीवाली आहे म्हणजे बेबी, ती माझ्या मम्मीकडे होती. तर ती दोघी सोबतच येणार होत्या. मग त्यांना कॉल केलं तर ते बोलले की उशीर होणार त्यांना यायला. मग म्हटलं चला मग ते येईपर्यंत आपण मॉलमध्ये थोडंसं फोटोशूट वगैरे करू. तर मग आम्ही आलो इथे मॉलमध्ये. फोटो वगैरे काढलेत, भरपूर फोटो काढले. तर आता सध्या मी गावी आहे आणि इकडे येऊनच मी व्हॉईस ओव्हर करते आहे. तर व्हिडिओ हा आहे 22 तारखेचा. तर तुम्हाला उशीर पाहायला मिळणार आहे, कारण शूट करून ठेवलेले मी, पण व्हॉईस ओव्हर मला करताच आलं नाही आहे. तर ह्याच्या पुढे पण भरपूर ब्लॉग्स येणार आहेत. तर तुम्ही कंटिन्यू माझे ब्लॉग पहा आणि कसे वाटतात माझे ब्लॉग मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि अजून एक काही करेक्शन वगैरे असतील तर प्लीज मला सांगा, म्हणजे त्यात मी सुधारा करेन. तर आलो आम्ही इकडे हॉटेलमध्ये. मम्मी पण माझी आली आणि आम्ही पण आलो. मग खूप काही खाल्लं आम्ही. तर सगळ्यात आधी स्टार्टर मागवलं. त्यास आधी चाललेलं की नॉनव्हेज हॉटेलमध्ये जायचं, पण श्रावण असल्यामुळे कसं अर्धे लोक श्रावण पाळतात आणि अर्धे लोक नाही पाळत. तर मी श्रावण पाळते, माझी बारकी बहीण आणि माझ्या बहिणीची मुलगी. आम्ही 3 श्रावण पाळतो, बाकी कोणीच श्रावण पाळत नाही. आमच्या तिघींमुळे त्यांना पण व्हेज खावं लागलं. तर ठीक आहे, आता काय गणपती गेल्याशिवाय तर नॉनव्हेज खायचं नाही. मग असं आमचं काहीतरी डिनरचं प्लॅनिंग होतं. मग जेवलो मस्त आणि मग नंतर लास्टला बड्डे सेलिब्रेशन केलं. आधी विचार केलेला की केक कापूया आणि त्यानंतर जेवूया, पण नाही, नंतर मग केक खाल्ल्यानंतर जेवण जात नाही, म्हणून नंतर सेलिब्रेशन केलं.
कुठे काढते. आम्ही चाललोय चालत चालत आलो आता बिल्डिंग पाशी. अर्धे लोक गेले, अर्धे लोक बसने गेले, सॉरी अर्धे बसने, अर्धे ह्याच्याने गेले, रिक्षाने गेले. आणि आम्ही चाललोय आता घरी. झालो पण फ्रेश. चला झाला यांचा बर्थडे, संपला बर्थडे. 12 वाजता ती बघा. अजून हिचं चालू आहे डीजे लावायला, नाचायचं हिला डीजे. तू नाचणार? जशी काय करते अशी बसलेली. चला तू नाचेगी डीजे पे. सगळे सामान व्यवस्थित